नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीच्या हुशारकीमुळे मुलींना नेतानाचा CCTV फुटेज सुद्धा मिळणार आहे. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. सायली अर्जुन बॅगमध्ये अजून काय मिळतं की नाही ते बघत असतात. त्याच वेळेला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो. पेनड्राईव्हवरचा पासवर्ड क्रॅक झालाय आणि पूर्ण डेटा आम्ही आता चेक करतोय. अर्जुन पण म्हणतो, हो, डेटा घेऊन तुम्ही घरीच या म्हणजे व्यवस्थित बोलता येईल. सायली विचारते, काय म्हटले इन्स्पेक्टर सावंत? पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झालाय आणि आता आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती होतील. आणि इथे एखादा CC कॅमेरा असताना नेमकं त्या दिवशी काय घडलं हे लक्षात आलं असतं. तर सायलीचं लक्ष जातं. तो बघा, बंगल्याच्या बाहेर CC कॅमेरा लावलाय आणि कॅमेऱ्याची दिशा पण याच दिशेने. त्यांनी जर आपल्याला फुटेज दाखवलं ना तर नक्कीच आपल्याला काहीतरी मिळेल. विचारतो, पण त्या बंगल्यातले माणसं आपली मदत करतील? त्यांना मुलींबद्दल कळलं ना तर नक्कीच मदत करतील. तर सचिनने श्वेताला फोन केलेला असतो. अरे पण एवढी मोठी चुकी कस काय झाली तुझ्याकडून? आता पुढे काय करायचंय ते बोल. सचिन सांगतो, हे बघ, आतामध्ये जर कोणी पेनड्राईव्हबद्दल, पासवर्डबद्दल किंवा डाटा याबद्दल काही बोललं तर लक्ष ठेव आणि नेमकं काय करताय ते कळव आम्हाला. श्वेता म्हणते, हो, आता परत मी रिस्क घेते. चुका तुम्ही करा आणि मी सगळं निस्तरत बसते. सचिन म्हणतो, मला कळतंय श्वेता, पण प्लीज एवढं कर ना. श्वेता पण सांगते, हो ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. तर महिपत शिगरे सचिनला म्हणत असतात, दीक्षित काय चाललंय रे तुझं? एकदा म्हणतो तो पेनड्राईव्ह लय महत्त्वाचा आहे, एकदा म्हणतो सोनलला जिथे ठेवलं होतं तिथे व्यवस्थित ठेवलं आहे आणि आता म्हणतो की तिथे पेनड्राईव्ह नाही आहे. आणि तोच पेनड्राईव्ह जर अर्जुन सुभेदारच्या हाती लागला ना ते पोलीस आणि अर्जुन सुभेदार येऊन तुझ्या मानगुटावर बसतील. सचिन पण म्हणतो, नाही अण्णा, असं काही होणार नाही, कारण टोनीने मला एक आयडिया दिली आहे. पेनड्राईव्हमध्ये जे काही GPS ॲड्रेस आहे ना त्या पत्त्यांवर मुलींना ठेवायचंच नाही आहे आणि कुठले पुरावेसुद्धा ठेवायचे नाही. आणि टोनीने असं पण सांगितलं की माझा लॅपटॉप आहे तो विकायचा, म्हणजे दुकानात तो फॉर्मॅट होईल आणि दुसरं कोणाला तरी विकला जाईल. पण चिकरे म्हणतात, म्हणजे पुरा मामलाच खतम. पण त्यासाठी त्या श्वेताच्या फोनची वाट बघत बसू नका, जे काही करायचं ते लवकर करा, निघा. तर दुसरीकडे कल्पना काकू आणि प्रतिमा आत्यांच्या गप्पा चालू असतात. घरात सायली अर्जुनचं बाळ खेळायला लागल्यानंतर किती चैतन्य पसरेल ना. काका येतात, नको, घरामध्ये एक चैतन्य आहे ना तो पुरेसा आहे, आता दुसरा नको. तिघं पण हसायला लागतात. प्रतिमा आत्या सांगतात, प्रताप, तू किती आमची चेष्टा केली ना तरी आम्ही आमचं बाळाचं कौतुक काही थांबवणार नाही. कल्पना काकूही म्हणतात, मी ना बाळासाठी पैंजण घेणार आहे, म्हणजे अगदी घरभर फिरल्यानंतर सगळीकडे आवाज येईल ना, छान वाटेल त्याला पण आणि आपल्याला पण. प्रताप काका म्हणतात, तुम्ही काही करा बाळासाठी, पण त्याचा आणि माझा बॉन्ड अगदी वेगळा असणार आहे. कल्पना काकू सांगतात, हे चांगलं आहे, बाळासाठी स्वेटर आम्ही विणणार, त्याला आमची माया जाणवेल ना, तेव्हा चांगला बॉन्ड आमच्यासोबत असणार त्याचा. काका सांगतात, म्हणजे तुम्ही हे स्वेटर कपडे विणून त्याच्या मायेने तुम्ही त्याला तुमच्या बाजूने करणार का? असं असेल तर मी पण चॅलेंज करतो, मी सुद्धा त्या बाळासाठी नक्कीच काहीतरी विणणार. हे चॅलेंज आहे माझं, दे माझ्याकडे दे. अहो, तुम्हाला विणकाम येतं का? तुम्ही कधी सांगितलं नाही ना मला. अगं बघ तू मी काय करतो ते. तर दुसरीकडे अर्जुन सायली त्या बंगल्यामध्ये आलेले असतात आणि मुलींबद्दल सगळं सांगितलेलं असतं. तिथला माणूस म्हणतो, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आमच्या बंगल्याबाहेरून त्या मुलींना गायब केलं? तर त्या बाई म्हणतात, अहो, मुलींबरोबर खूप चुकीचं घडलं आहे, तेव्हा त्यांना आपल्याकडून काही मदत झाली तर चांगलंच आहे ना. तर तेही CCTV फुटेज दाखवायला तयार होतात. की तारीख किती होती? सायली सांगते, 31 जुलै शुक्रवार होता आणि वेळ 2 ते 4च्या आसपास असेल. तेव्हा ते पण त्यांच्या मुलाला सांगून फुटेज दाखवतात. त्या फुटेजमध्ये व्हॅन चाललेली असते आणि बॅग बाहेर फेकतात. त्या व्हॅनचा नंबर प्लेट नोट करून घेतात. नंबर प्लेट माहिती झालाय म्हणजे आता नक्कीच आपल्या हाती काहीतरी पुरावा लागेल. खरंच तुमच्यामुळे खूप मोठी मदत झाली आमची. आता आमच्या मुली नक्की सापडतील. त्यांना थँक्स म्हणून बाहेर पडतात. बाहेर आल्यानंतर चैतन्यला फोन करतो अर्जुन. गाडी नंबर सांगितल्यानंतर सगळी माहिती काढ आणि घरीच येत सगळी माहिती घेऊन. इन्स्पेक्टर सावंत पण येणार आहे, आपण घरीच बोलूया. आणि विचारतो, अरे पण कोणाच्या गाडीचा नंबर आहे? अरे तू घरी ये ना, मी सगळं सांगतो तुला. तर श्वेता कल्पना काकूंना म्हणते, सायलीताई आणि अर्जुन सरांना बराच उशीर झाला आहे, आत्तापर्यंत यायला हवं होतं ना. कल्पना काकूही सांगतात, हो उशीर तर झाला आहे, मी फोन लावून बघते. तेवढ्यात तिथे अर्जुन सायली आलेले असतात. अरे किती उशीर केला, कुठे गेला होतात तुम्ही? बरं ते जाऊ दे, डॉक्टर काय म्हटले, सोनोग्राफी व्यवस्थित तर झाली ना? हे सांगते, आई सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही. अर्जुन सांगतो, बरं मम्मा,
इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य दोघं पण येणार आहे. स्टडी रूममध्ये बसायला सांग, मी फ्रेश होऊन आलो. ते दोघं येणार म्हटल्यानंतर आता श्वेताला तर लक्ष ठेवावं लागेल. तिच्या डोक्यामध्ये लगेच प्लॅन चालू होतो. पण काकू विचारतात, अगं सायली, सोनोग्राफी दाखव ना आम्हाला. तर सायली सोनोग्राफीची रिपोर्ट दाखवते. प्रतिमा आत्या म्हणतात, आपल्याला यातलं तर काही कळत नाही, पण बघायला छान वाटतं. तर सायली जाणार असते. त्यानंतर कल्पना काकू म्हणतात, सायली थांब, आम्हाला तुला काहीतरी दाखवायचं आहे. थांब आलोच. दोघे तिथून निघून जाता. अस्मिता आलेली असते. अगं सायली, हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. तर सायलीने बघितल्यानंतर तिला तर खूप आवडतं. अगं अस्मिता, अगदी लहान झाल्यासारखं वाटलं मला. लॉलीपॉप असतं तिच्या हातामध्ये. अगं शाळेतल्या मुलांच्या हातामध्ये मी हे बघितलं आणि मला माझ्या शाळेतले दिवस आठवले. अर्जुन, अश्विन आणि मी तुझ्यासाठी असेच आम्ही गोळ्या बोरं घेऊन यायचो ना. सायली पण म्हणते, हो आठवतंय ना, अगदी निखळ आठवते. अगं सायली, तुला आठवते तेव्हा तू खूप लहान होती आणि आपण एक गेम खेळायचं, आठवते का तुला. तर ते टाळ्यांचा गेम खेळत असतात. पण काकू विचारतात, अगं काय चाललंय तुमचं. सांगते, सायलीमधली तन्वी जागी झाल्यानंतर काय होणार तेच चाललंय आमचं. मग आता सांगतात, पण सायली एवढ्यावरच थांबणार नाही हां, आज संपूर्ण घराकडून तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तर कल्पना काकू एक टोपी देतात बाळाची. ही कानटोपी बाळासाठी त्याच्या आजोबाने विणली आहे. हे ऐकल्यानंतर सायली आणि अस्मिताला तर खरंच वाटत नाही, ही बाबांनी विणली आहे बाळासाठी. खूप छान आहे. अस्मिताही विचारते, ही डॅडनी विणली आहे. मला तर विश्वासच होत नाही आहे. आई, मी हे सगळं त्यांना दाखवून येऊ. आलीच. वर निघून जाते. अस्मिता श्वेताला रूममध्ये बोलवते. श्वेता सांगते, मी सायली ताईला चहा देऊन येऊ, मग लगेच येते. पण काकू श्वेताला सांगतात, अगं श्वेता, हे कामं करण्याची काहीच गरज नाही. तू फक्त गोलूकडे लक्ष दे, जा तू. श्वेता रूममध्ये आल्यानंतर स्मिता विचारते, काय मग गोलूने काय केलं आज. श्वेता सगळा घडलेला प्रकार सांगते. सकाळी आंघोळ केली, 2 तास झोप काढली, पिल्यानंतर दूध पिलं. अस्मिता म्हणते, अगं बस बस, मुद्दाम विचारलं मी तुला, मला माहिती तू खूप छान पद्धतीने काळजी घेते. माझी आठवणसुद्धा येत नसेल त्याला, हो ना. त्या सांगते, मी फक्त प्रयत्न करते अस्मिता ताई. अगं माझ्या पर्समध्ये गोलूसाठी डायपर आणले, बघ बरं, साईज बघावी लागेल त्याची. श्वेता बघते, पण त्यामध्ये काही नसतं. बहुतेक सायलीताईच्या बॅगमध्ये गेलं असेल, घेऊन येते लगेच. अस्मिता म्हणते, अगं नको, थांब, तू इथे स्मितजवळ थांब, मी लगेच घेऊन येते. अस्मिता तिथून निघून जाते. तर श्वेता गोलूबरोबर बोलताना दाखवली आहे, काय गरज होती तुझ्या आईला जायची. एक संधी मिळाली होती मला अर्जुन सायलीसमोर जाण्याची. मला बघता आलं असतं ना काय चाललंय त्यांच्यामध्ये नक्की. तर अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना विचारतो, त्या पेनड्राईव्हमध्ये अजून काही माहिती मिळाली तुम्हाला. इन्स्पेक्टरही सांगतात, हो काही नंबर्स मिळाले आणि काही नंबर कोडमध्ये, ते अजून ओपन झालेले नाही. अर्जुन पण म्हणतो, कमाल आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांची नंबर, म्हणजे या मुलींच्या तस्करीमध्ये या माणसांचा तर काही समावेश नाही ना. आणि सायली विचारते, पण मुळात पेनड्राईव्ह कोणाचा असेल. तर तिथेच बाजूला श्वेताने तिचा फोन व्हिडिओ चालू करून ठेवलेला असतो, की या सगळ्यांमध्ये जे काही बोलणं होईल ते सगळं रेकॉर्ड होईल आणि तिला नंतर बघता येईल. ते बरीच शातीर दाखवली ही श्वेता हां प्रेक्षकांनो. तर चैतन्य म्हणतो, मला असं वाटतं की रविराज काकांचं असू शकतो ना पेनड्राईव्ह, कारण ती जागा त्यांची म्हटल्यानंतर त्यांचं येणं जाणं असेल तिथे. सायली म्हणते, पण बाबांकडे पेनड्राईव्ह वगैरे असं कधी बघितलं नाही ना. अर्जुन सांगतो, प्रतिमा आत्याला आपण विचारू आहे की नाही ते. पुढे तिथे प्रतिमा आत्या आलेले असतात कॉफी घेऊन. अर्जुन विचारतो, सिनियरकडे पेनड्राईव्ह वगैरे असं कधी बघितलं का तू, फोटो दाखवतो त्यांना. अरे नाही, मी त्यांच्याकडे पेनड्राईव्ह कधी बघितलाच नाही, कारण त्यांचं काम नेहमी पेन आणि पेपर यावरच असतं. तुम्ही ज्या गोष्टी वापरतात ना ते नाही वापरत. अर्जुन पण सांगतो, हो मीही कधी याआधी बघितले नाही आहे, पेपर आणि पेनवरच काम असतं त्याचं. तर जेलमध्ये प्रियाला काही करमत नाही, सतत तिला सायलीच्याच गोष्टी आठवत असतात. सायली आल्यानंतर ती तिचे दागिने काढून देत होती. नंतर सायलीने धमकीसुद्धा दिली होती की तू इथेच राहणार आणि मी बाहेर जाणार. ती बबली लोखंडे म्हणून सायलीने किती तमाशा घातला ते सुद्धा तिला आठवत असतं. हे सगळे जेलमध्ये भेटायला आले तेव्हा आम्ही तिच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत हे पूर्ण आजीने सांगितलेलं ते सुद्धा आठवतं. या सगळ्या गोष्टींचा प्रियाला खूप त्रास होत असतो. ते अर्जुन सायली असतात, तिथे अस्मिता पण आलेली असते. तिने सुद्धा पेनड्राईव्हबद्दल काहीतरी ऐकलेलं असतं. त्या मुलींबद्दल काही समजलं पण सांगतो, शोध चालू आहे आमचा, लवकरच कळेल. अस्मिता म्हणते, सायलीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. सायली, मी जे डायपर आणले ना स्मिथसाठी ते माझ्या पर्समध्ये नाही आहे, तुझी बॅग कुठे आहे, त्यामध्ये असतील कदाचित. सायली पण सांगते, अगं बॅग तर वरच आहे,
तिथंच असतील, जाऊन बघतो. अस्मिता तिथून निघून जाते. तर चैतन्य पण सांगतो, जो गाडी नंबर मला दिला होता ती नंबर प्लेटच खोटी होती. तर सायली सांगते, मला वाटलं बॅग आणि पेनड्राईव्ह आपल्याला मिळाला तर आपण मुलींपर्यंत नक्कीच पोहोचू, पण अजून देखील आपल्या हाती काहीच लागलेलं नाही. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की श्वेताने सचिनला फोन करून सांगितलेलं असतं अर्जुनला पेनड्राईव्ह सापडला आहे. तर दुसरीकडे अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य सगळेच त्या ठिकाणी पोचलेले असतात. ते सर्वात आधी मुलींना ठेवलेलं असतं आणि तिथेच व्हॅनसुद्धा सापडते. अहो, ही तर तीच नंबर प्लेट आहे जी आपल्याला CCTV फुटेजमध्ये दिसली होती. तर सगळ्यांचं कन्फर्म होतं की मुलींना इथेच आणलेलं होतं. दुसरीकडे प्रिया सांगत असते, आपण जर मानसीला आपल्या म्हणण्यानुसार वागायला भाग पाडलं ना तर ती नक्कीच सायलीला इथे आणू शकते. म्हणजे यावरून असं लक्षात येतं प्रेक्षकांना, प्रियाचा आता नवीन डाव सुरू झालेला आहे. उद्याचा भाग पण बघायला तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा प्रेक्षकांना. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.